धन्यवाद, थँक्यू सो मच उमेश सुतार सर. वन्स अगेन सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. स्वर्गीय शैलेशदादा केणी प्रतिष्ठान बादशाह 11 निमवली ब आयोजित विहान ट्रॉफी 2026 मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. दुसऱ्या मॅचला होती सुरुवात. वासुंद्री विपक्ष स्वर्गीय शैलेशदादा केणी प्रतिष्ठान बादशाह 11 निमवली ब अशी लढत. मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल आपल्याला थोडासा रडारपेक्षा दूर ठेवण्याचा प्रयत्न जो मात्र खरा पाहायला मिळतो. वाईट पंचांचा इशारा येत असताना सलामीची जोडी मैदानावरती झाली दाखल. शैलेश आणि विकास तर बॉलिंग ट्रॅक वरती कल्पेश आपल्याला पाहायला मिळतील. पहिला बॉल जो लीगल पाहायला मिळतोय. खोलवड अभ्यासा बॉल होता. विकास एक फार मोठे खेळाडू आहेत, झकास कामगिरीसाठी ओळखले जातात. दुसरीकडे शैलेश शैलीदार फलंदाज आहे. कशी कामगिरी असेल या दोन खेळाडूंची पाहणं महत्वाचं. कल्पेश बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस फ्लायटेड डिलिव्हरी पाहायला मिळाली. मिडॉनच्या दिशेला थोडीशी मिसफिल्ड, मात्र तरी देखील मैदानावरती आलेला आपण पाहू शकतो. जो मात्र डॉट बॉल. धावफलक पाहायला मिळतोय जे मात्र स्थिर आहे. स्थगित पोझिशन वरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. 1 ऑन द बोर्ड. एक धावजी धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या घडीला मार्गस्थ पाहायला मिळतोय जो मात्र पहिल्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती कल्पेश केणे आणि स्ट्रायकिंग एंड वरती शैलेश आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न. थर्ड मॅन फाईन लेग बीट. फाईन लेगच्या डोक्यावरून लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला दणका, पहिला तडाका. बॉल सीमा पलीकडे शैलेशच्या बॅट मधून हा चौका. विकेट मध्ये येईल. थोडेसे फंबल होत असताना मैदानावरती एक धाव कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 6 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 6 ऑन द बोर्ड. पहले ओवर की होती भी शुरुआत और पहले ओवर में पहले 2 गेंदें जो बहुत बेहतरीन थी, उसके बाद थोड़ी सी मिस्टेक क्योंकि बल्ले का ऊपरी किनारा फाइन लेग के सर के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के बाहर गई. चौका मिला और उसके बाद अतिबीय सिंगल. स्कोर कार्ड 6 रनों के ऊपर 4 गेंदों के अब तक समाप्ति के बाद 2 गेंदों का खेल अभी भी शेष. पहले ओवर प्रगति पथ के ऊपर चलता हुआ. लेफ्ट आर्म ओवर द विकेट. बल्लेबाज विकास के माध्यम से ये झक्कास बल्लेबाजी. गेंद निकलती हुई सीधे लॉन्ग लेग बाउंड्री लाइन के बाहर. विकास के बल्ले से आता हुआ यह बेहतरीन 4 रनों के लिए चौका. गेंदबाजी की कमान संभालते हुए स्विच हिट करना चाहते थे. थर्ड मैन के सर के ऊपर से गेंद सीधी निकलती हुई बाउंड्री लाइन के बाहर. 4 रनों के लिए बेहतरीन चौकाने वाला बेहतरीन चौका. पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड 14 रनों के ऊपर देखने को मिलेगा. तो ऐसी बाउंड्री आई. एक फाइन लेग के सर के ऊपर से, एक थर्ड मैन के सर के ऊपर से 2 अट्ठे मिले. तो फिर स्कोर कार्ड 14 रनों के ऊपर बिना किसी विकेट के नुकसान पर. बहुत बढ़िया तरीके से अब तक बल्लेबाजी का मुजाहरा. बिहाइंड द विकेट्स रन आ रहे हैं और वो इंपॉर्टेंट है. रन आना बहुत ही ज्यादा जरूरी है और रन आते हुए पहले ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर 14 रन बिना किसी विकेट के नुकसान पर. ओवर नंबर 2 की होती हुई शुरुआत. फार एंड की तरफ से अब महेंद्र कमान संभालेंगे. दूसरे ओवर में किस तरीके से होगी गेंदबाजी देखना बड़ा दिलचस्प. पावर हाउस एक तरफ, दूसरी तरफ बहुत बढ़िया ऑलराउंड परफॉर्मेंस दिखाने वाली टीम वासुंद्री. एक तरफ बादशाह 11 निंबोली बी. तो बढ़िया मुकाबला देखने को मिलेगा, इसमें कोई दो राय नहीं है. स्कोर कार्ड जाके पहुंचा 14 रनों के ऊपर पहले ओवर की समाप्ति के बाद. अब दूसरे ओवर की होती शुरुआत. महेंद्र के कंधों पे जिम्मेदारी इस ओवर नंबर 2 की. स्ट्राइकिंग एंड के ऊपर बल्लेबाज शैलेश. फार एंड की तरफ से ओवर नंबर 2 की शुरुआत. पहली गेंद
ओवर द विकेट से महेंद्र, खराब गेंद, पहली गेंद रडार से दूर थी, ऑफ स्टंप के बाहर, आउटसाइड ऑफ स्टंप, अवे फ्रॉम द बॉडी, इट्स एन वाइड। एक्स्ट्रा के रन के मदद से स्कोर कार्ड में बढ़ोतरी, रन संख्या में बढ़ोतरी होती हुई स्कोर कार्ड 15 रनों के ऊपर, 15 ऑन द बोर्ड। आड़े बल्ले से गेंद को आड़े लेना चाहते थे, हाफ ट्रैकर गेंद थी, हाफ पिच को पनिश करना चाहते थे, लेकिन आती हुई ये बिंदी गेंद, आती हुई ये डॉट गेंद। स्कोर कार्ड 15 ऑन द बोर्ड, 15 रन स्कोर कार्ड के ऊपर। महेंद्र अनऑर्थोडॉक्स रिलीज होता है इनका, गेंदबाजी थोड़ी सी अनऑर्थोडॉक्स पोजीशन में आके करते, लॉन्ग ऑफ की दिशा में गेंद निकलती हुई सीधे बाउंड्री लाइन के बाहर। इस मर्तबा आता हुआ 4 या 6 देखना बड़ा दिलचस्प, एग्जैक्टली 4, यस 4 रनों के लिए, 4 रनों के लिए यह बेहतरीन चौका। चौकार आलाय, चौकाराच्या साथीने धावसंख्या 19 या आकड्यावरती पाहायला मिळेल। सुरेख फलंदाजी वासुंदरी संघाच्या वतीने पाहायला मिळते। निंबोली संघाला जर तुम्हाला नमवायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी 70 रन बनवणं गरजेचं आहे, कारण बॅटिंग स्ट्रॉंग आहे, कल्पेश सारखा खेळाडू आहे, महेंद्र आहेत, कृष्णा आहेत, सुनील आहे, त्या समवेत आपल्याला सौरभ देखील पाहायला मिळते। या सर्व खेळाडूंकडे कॅलिबर आहे, गुणवत्ता ठासून ठासून या खेळाडूंकडे भरली आहे, त्यामुळे कमीत कमी 5 षटक 70 धावा बनवणं तरी अतिरिक्त गरजेचं राहणार आहे। धावसंख्या फलकावरती वाईटच्या स्वरूपामध्ये पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 20 या आकड्यावरती, 20 ऑन द बोर्ड, 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल। यावेळेस देखील ऑन साइडला टर्न केला, मैदानावरती फिल्डरच्या वतीने थोडीशी मिस्टेक, थोडासा अर्ली स्टार्ट घेतला असता तर कदाचित बॉल देखील मिळाला असता, मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मिड विकेटला क्लिअर करत हा खणखणीत चौकार। जबरदस्त मैदानावरती पाहायला मिळते जी मात्र फलंदाजी, धावसंख्या 24 या आकड्यावरती पाहायला मिळेल, 24 ऑन द बोर्ड। ओव्हर नंबर 2 ला झाली सुरुवात, 3 बॉलचा खेळ झालाय, थोडीशी महागडी गोलंदाजी, फॉलिंग स्वीप ऑन साइड ला, स्क्वेअर ऑफ द विकेट, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, शैलेशच्या बॅट मधून A1 क्वालिटीचा दमदार सिक्सर। तो सिक्सर आलाय, ज्या षटकाराची नितांत गरज होती तो सिक्सर आपल्याला पाहायला मिळतो। षटकाराच्या साथीने फलक पुढे सरकत असताना 30 या आकड्यावरती पाहायला मिळेल, 30 ऑन द बोर्ड। शैलेश शैलीदार फलंदाज आहे, मैदानावरती फॉलिंग स्वीपचा मुजाहिरा आपल्याला पाहायला मिळाला। स्वतःच्या होम ग्राउंड वरती खेळत असताना निंबोली ब संघ थोडासा बॅकफुट वरती, यावेळेस टॉस झालाय, बॉल एक्स्ट्रा बाउन्स, अनएक्सपेक्टेड टेक ऑफ, अनपेक्षित उसळी या बॉलला ऑफर झाली, आलाय बॉल डॉट, धावसंख्या 30 या आकड्यावरती पाहायला मिळेल। शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे, षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती पाहायला मिळतोय। या मॅच मध्ये कुठेतरी संघ थोडस अडचणीमध्ये आता सापडलाय, निंबोली कमबॅक करावं लागेल। खोलवेडाप्याचा बॉल खोदून काढलाय, लॉंग ऑनच्या दिशेला, डीप मध्ये फिल्डर असतील, मैदानावरती आलेली सिंगल, एका धावेच्या मदतीने षटकाची होती सांगता, 2 षटकांच्या अखेरीस धाव फलक 31 धावा पाहायला मिळतील, 31 विदाउट अ लॉस।
स्पेल कंटिन्यू करत असताना कल्पेश आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅक वरती तयार कल्पेश. कल्पेश एक असा खेळाडू आहे ना, अनुभव या खेळाडूकडे ठासून ठासून भरलाय. व्हाईट बॉल पंचांचा इशारा येतोय. धावसंख्या 32 पाहायला मिळेल. कल्पेश झाला, कृष्णा झाला, यांच्याकडे अनुभवाची शिदोरी आहे आणि अशा मुवमेंट मधून या खेळाडूंनी संघाला अनेक वेळा काढलाय. आता ती स्थिती निर्माण झाली आहे. ऑन साइडला टर्न केल्या मैदानावरती मिड विकेटच्या दिशेला सौरभ वेगाने बॉल पर्यंत पोहोचलेत. मैदानावरती आपण पाहू शकतो आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना पाहायला मिळते. जवळ पोहोचली आहे 33 धावा. 33 ऑन द बोर्ड. व्हाईट बॉल त्यानंतर आलेली सिंगल. गोलंदाज देखील थोडेसे आपण म्हणू शकतो प्रेशर मध्ये असतील, स्पेशली कल्पेश, कारण स्ट्राईक गोलंदाज आहेत कल्पेश आणि संघ अडचणीमध्ये. यावेळेस स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. पुल केला आणि बॉलला गुल केल्या, पाठवून दिले सीमा पलीकडे मिड विकेटला क्लिअर करत. हा दमदार सिक्सर. साहेबांच्या वतीने सुवर्ण संधी असेल ती म्हणजेच गोलंदाजासाठी विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली आहे 39 या आकड्यावर आणि गुड्डूची विकेट घेतली तरी देखील 500 रुपयाचं पारितोषिक. ऑन द बोर्ड. 39 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. सुरेख फलंदाजीचा मुजायरा मैदानावरती पाहायला मिळतोय. अफलातून बॅटिंग, जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये वासुंदरी संघाच्या वतीने. जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल स्पेशली या दोन्ही खेळाडूंच्या वतीने. शैलेश आणि विकास दोन्ही खेळाडू फार चांगली बॅटिंग मैदानावरती करत असताना धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 39. षटक क्रमांक 3 ला झाली सुरुवात. जबरदस्त मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते जी मात्र सध्याच्या घडीला बॅटिंग आणि कमबॅक करणं गरजेचं आहे. तो कमबॅक होईल काय पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. कल्पेश आता कशी गोलंदाजी करतील, कारण समोर देखील तितकंच जबरदस्त असा खेळाडू विकास पाहायला मिळतोय. यावेळेस देखील स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. विकास झक्कास फलंदाजी करत असताना बॉलला फेकून दिले सीमा पलीकडे आलेला दमदार 6 धावेंसाठी षटकार. जबरदस्त षटकार पाहायला मिळेल. सिक्सरच्या साथीने धावसंख्या जाईल पुढे आणि फलकावरती धावा 45 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. विकासच्या बॅट मधून सलगचा तिसरा सिक्सर येईल का? स्लोअर वन, गतीमध्ये परिवर्तन, व्हेरिएशनचा वापर मैदानावरती करण्यात आला. आलाय बॉल डॉट. अशाच डॉट बॉलची नितांत गरज आहे. निंबवली ब संघाला एक पॉवर हाऊस म्हणून हा संघ ओळखला जातो. त्याच्या विरोधामध्ये धावा देखील बनवणं गरजेचं आहे, कारण जर कल्पेशच्या बॅटला बॉल लागले तर मात्र ते बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि एकदा रिदम मिळालं ना, कृष्णा असतील, कल्पेश असतील, त्या समवेत सौरभ, हे असे खेळाडू आहेत ना, हे खेळाडू नेहमी धावसंख्या किती मोठी असली ते छोट्या धावसंख्येसारखीच वाटू लागते. यावेळेस कॅच कंप्लीट झाली. फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज होतील बाद. विकास बॅक टू दी पवेलियन.
नवीन बॅट्समन प्रणय आपल्याला पाहायला मिळतील. ई स्टार कोसले आणि कुंडेरी स्पोर्ट्स कुंडेरी, चला दोन्ही संघांचे कर्णधार टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. ई स्टार कोसले कुंडेरी स्पोर्ट्स कुंडेरी दोन्ही संघांचे कर्णधार टॉस साठी रिपोर्टिंग कराय विनंती असेल. ऑन साइडला स्वीप मारण्याचा प्रयत्न होता, बॉल हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल फिल्डर येण्याचा प्रयत्न करतील. मैदानावरती आलेली सिंगल, दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, दोन तर कंप्लीट आहेत. मागे एकही खेळाडू नाही आहे. एक्झॅक्टली बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातो. एक्झॅक्टली किती धाबा आहेत सर? 6. येस, 6 धाबा पाहायला मिळतील. नशिबाची साथ सोबत आहे आणि आलाय धावसंख्या फलकावरती सिक्सरच्या साथीने 51 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. सिक्सर देखील आलाय. 51 धावा धावफलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. फार सुंदर बॅटिंग आणि त्यावरती नशिबाची साथ सोबत आहे. 3 षटकांच्या अखेरीस 51 धावा. चला लगेच वेळ वाया घालवायचं नाहीये कारण ड्रिंक्स ब्रेक मागील बॉल वरती झालाय. आतमधून कोणी यायचं नाहीये विनंती असेल. खेळाडू कक्षामधून आवाज देखील करायचा नाहीये. त्यासोबतीला जर बॅट चेंज करायचे तुम्ही आयोजकांना सांगायचे, आयोजक बॅट घेऊन जातील. पाणी देखील आयोजकच घेऊन जातील. बॅट्समन थांबायचंय. षटक क्रमांक मैदानावरती तिसरं समाप्त, धावसंख्या 51. 51 धावा पाहायला मिळतील. आता टीमचे ट्रम्प कार्ड कृष्णा पाहायला मिळतील. कृष्णाकडे अनुभवाची शिदोरी आहे, बॉल वळवण्याची क्षमता आहे, तो पोटेन्शियल, ती क्षमता, त्या क्षमताला साजेशी अशी कामगिरी त्यांच्या वतीने होईल का ते देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. यावेळेस बॅटची कडा आम्ही म्हटलं होतं, क्षमता आहे, पोटेन्शियल आहे, परफॉर्मन्स मध्ये डिलिव्हर करू शकतील का? येस म्हणत असताना पहिल्या बॉल वरती विकेट टेकिंग गोलंदाजी, जो खेळाडू रेड आउट फॉर्म मध्ये पाहायला मिळत होता, जो खेळाडू चांगल्या टच मध्ये पाहायला मिळत होता, असा खेळाडू शैलेश अखेरीचा अंत. शैलेश बॅक टू दी पवेलियन. बॅट्समन रितेश पाहायला मिळतील. पहिल्या बॉल वरती चांगली गोलंदाजी, विकेट टेकिंग एफर्ट आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस साफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला हुक केला आणि पाठवून दिले फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. पुन्हा एकदा पुल केलाय, बॉलला गुल केलाय, पाठवून दिलंय सीमा पलीकडे. आलेला दमदार 4 धाबींसाठी हा खणखणीत चौकार. जात चाललाय, याचं प्रामुख्याने उदाहरण म्हणजे जो खेळाडू येतोय अटॅकिंग इंटेंट, अटॅकिंग माइंडसेटनेच मैदानावरती उतरतोय. असं म्हटलं जातं ना, मन के हारे हार और मन के जीते जीत. मैदानावरती तेच सांगत असताना यावेळेस देखील स्लॉटमॅनला बॉल होता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. रनआउटची संधी, पंचांकडे अपील, अपील उचलून धरली. फलंदाज मैदानावरती होतील बाद. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाजाच्या खेळीचा अंत.
59 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 3 विकेट. तिसरा गडी बाद झाला आणि ज्या मोमेंटला विकेटची नितांत गरज आहे ती कोंडी फोडण्याचं काम मैदानावरती करण्यात आलंय. आता विकी पाहायला मिळतील. वासुंदरी संघ ओळखला जातो फार चांगल्या बॅटिंगसाठी, तितकीच चांगली गोलंदाजी, ऑलराऊंडर प्रदर्शन दाखवणारे भरपूर सारे खेळाडू या संघाकडे आहेत. दुसरीकडे पॉवर हाऊस संघ आपल्याला निंबवली पाहायला मिळतोय. आला बॉल डॉट. जबरदस्त मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय जो मात्र कमबॅक होत असताना 59 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. दमदार असं आयोजन, नेत्रदीपक असं नियोजन स्वर्गीय शैलेश दादा केणी प्रतिष्ठान 511 निंबवली बस संघाच्या वतीने विहान चषक, विहान ट्रॉफीचं हे दमदार आणि दिमागदार आयोजन पाहायला मिळतो. आलाय बॉल डॉट. जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये फक्त आल्यात 8. षटक क्रमांक 4 मैदानावरती समाप्त. धावसंख्या 59. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये फार चांगली गोलंदाजी यावर मध्ये कृष्णा केणे यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली. ज्या अनुभवाची शिदोरी घेऊन ते मैदानावरती उतरले होते ती अनुभवाची शिदोरी त्यांनी वापरली आहे. एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर, ऑल्सो हेल्प फॉर युअर गुड फ्युचर सांगत असताना मैदानावरती फक्त 8 धावा खर्च केल्या. षटक क्रमांक 4 समाप्त झालं. चौथ्या षटकाच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळेल 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 59 धावा वासुंदरी संघ. मानिवली संघ कॅप्टनने उपस्थिती दाखवायची ही विनंती असेल. टीम मानिवली. भावेश पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 5 मध्ये. शॉर्टर वनचा वापर मैदानावरती करण्यात येतोय. पंचांचा इशारा येत असताना व्हाईट बॉल. अवांतरशी धाव फलकावरती होईल 8. धावसंख्या 60 ऑन द बोर्ड. 60 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. कॅप्टनने म्हटलं होतं की आम्ही 60 धावा बनवू आणि एक्झॅक्टली राम यांनी जे म्हटलं ते करून दाखवलं आणि 1 फॉर दी ओव्हर अँड ओनली फॉर दी ओव्हर. 60 ऑन द बोर्ड. 6 बॉल सखे अजूनही शिल्लक आहे. यावेळेस स्लॉट मधला बॉल डिपॉझिट करत असताना पार्किंग प्लॉट मध्ये ज्युसी हाफ वॉली होता आणि इनटू दी स्लॉट गोइंग आउट ऑफ द प्लॉट ओव्हर द बॉलर हेड डाऊन द ग्राउंड आलेला दमदार सिक्सर. बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर वळतोय. व्हाईट बॉल पंचांचा इशारा येईल. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल 67. 67 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. गोलंदाज देखील तयार होत असताना पाहायला मिळत आहेत. कमबॅक करणं गरजेचं आहे. ऑन साइडला मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता मात्र बॅट अँड बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. डाऊन द लेग साइड व्हाईट बॉल. अवांतरशी धाव फलकावरती होईल 8 आणि धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 68. 68 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. कमबॅक करावं लागेल. भावेशच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. या षटकामध्ये जर कमबॅक झालं सेकंड इनिंगची सुरुवात देखील आपण म्हणू शकतो फार चांगली होऊ शकते. एका अटेम्प्ट मध्ये व्हॉट अ फिल्डिंग. कमालीचा एफर्ट. बेस्ट कॅच साठी तर बेस्ट रनआउट साठी देखील एक अवॉर्ड ठेवणं गरजेचं होतं. ज्या प्रकारचा अटेम्प्ट होता तो कमालीचा होता. दूरवरचा प्रवास केला. वाईडिश लॉंग ऑन मध्ये आले आणि लॉंग ऑन मध्ये येऊन अगदी जबरदस्त फिल्डिंगचा एफर्ट. एका हातामध्ये तो बॉल उचलला डायरेक्ट स्टंप वरती फेकी. मात्र कलेक्शन थोडंसं खराब. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतो काय सुरेख कामगिरी. थ्रो देखील फार चांगलं होतं मात्र कलेक्शन थोडंसं खराब पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट होतील. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना पाहायला मिळेल 70.
पुन्हा एकदा खोलडप्याचा बॉल पाहायला मिळतोय. थोडीशी खराब फलंदाजी इथे पाहायला मिळते. हा बॉल चांगला नव्हता मात्र ही खराब फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती देखील आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र आलाय बॉल जो मात्र आपण पाहू शकतो डॉट. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर शफल होऊन लॉफ्टेड स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता. लॉफ करण्याचा प्रयत्न मात्र तो प्रयत्न फसलाय. या डॉट बॉलची नितांत गरज आहे. इथून येणारा प्रत्येक डॉट बॉल मैदानावरती कमबॅक करून देईल निंबवली बस संघाला. दुसरीकडे धावसंख्या जी गरजेची होती त्यापेक्षा जास्त धावा बनवण्यामध्ये यश संपादित केले वासुंद्री संघाने. मात्र पॉवर हाऊस आहे निंबवली बस संघ. कृष्णादा असतील कल्पेश असतील यांच्याकडे क्षमता आहे. यावेळेस देखील बॉल पडल्यानंतर खाली राहत असताना आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज बाद होतील. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाजाच्या खेळीचा अंत होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 1 मोर विकेट डाऊन. मैदानावरती पाहायला मिळतील. रितेश स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. 70 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल शेरी ऑन द टॉप. शेरी ऑन द केक येऊ शकेल का तो लॉंग लचक. मोठा फटका पॅटची कडा. फलंदाज बाद. धावसंख्या 70. 71 धावेंचं लक्ष्य मैदानावरती सेट करण्यात आलंय. स्वर्गीय शैलेश दादा खेणे प्रतिष्ठान बादशाह 11 निंबवली बस संघासमोर. टीम वासुंद्री संघाच्या वतीने 71 रिक्वायर्ड इन 30 बॉल. 30 बॉल मध्ये 71 धावेंची आवश्यकता.
ऐकाल जिथे 71 धाब्यांचं असेल लक्ष. थँक्यू सो मच मिस्टर प्रसन्न चव्हाण सरांचा आपण आवाज ऐकला मित्रांनो. मॅन फ्रॉम वरप आणि खूप मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण त्यांचा आवाज ऐकत असतो. आज देखील त्यांचा आवाज आपण ऐकताय. विहान ट्रॉफी 2026 मध्ये पहिला दिवस स्पर्धेचा सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. मी ओमी सुद्धा टिडबाळा सांगोडे. माझ्या सोबतीला ग्रामीण टेनिस क्रिकेट ही लाईव्ह वाहिनी त्याच्या वतीनं आपण ही स्पर्धा कव्हर करताना पाहत आहे. पहिला बॉल रितेश जाधवचा ओव्हर द विकेट महेंद्र साडी. पहिलाच बॉल लॉफ्ट केला. क्षेत्ररक्षक आहे तिथे विजय होते आणि जबरदस्त झेल पकडला. गोल्डन डकची शिकार होत असताना महेंद्र बॅक टू द डगआउट. धन्यवाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कल्पेश केने. एक विस्फोटक बॅटर या कल्याण ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. आपल्या नाबाचा आणि आपल्या गाबाचा डंका खऱ्या अर्थाने काही कित्येक वर्ष ज्याने वाजवलाय तो विस्फोटक बॅटर अर्थातच मिस्टर कल्पेश केने मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. आता दोन लेफ्टीज आपल्याला पाहायला मिळतील आणि सध्याच्या घडीला भारतीय संघामध्ये जर विचार केला तर 6 ते 7 लेफ्टी आहेत प्लेइंग 11 मध्ये. ईशान किशन असेल, अभिषेक शर्मा, त्यानंतर तिलक वर्मा, शिवम दुबे, रिंकू सिंग, त्यानंतर जर पाहायला गेला तर अक्षर पटेल देखील आहे, हर्षदीप देखील आहे, कुलदीप यादव. म्हणजे लेफ्टी इज ऑलवेज राईट असं म्हटलं जातं. लेफ्टीची भरमाट. परंतु आज करो या मरो अशी परिस्थिती आहे भारतीय संघासाठी. संजू सॅमसनची वापसी होईल का आज संघामध्ये? कल्पेश केने ऑन स्ट्राइक. पहिल्याच बॉलवर एक मोठी सफलता आणि दुसरा बॉल ओ समोरच्या दिशेनं. पहिल्या बॉलवर मात्र विकेट गमावली आणि तोच फिल्डर होता एक्झॅक्टली तिथे विजय. परंतु यावेळी गोल्डन विकेट होती या मॅचची. खऱ्या अर्थाने मॅच बदलणारी विकेट होती कल्पेश केनेची. परंतु काही चेंडू हातामध्ये विसावला गेला नाही आणि तिथे मोठं जीवनदान मैदानाच्या आतमध्ये कल्पेश केनेला. पुढचा बॉल रितेशचा. यावेळी मात्र बाउन्सर बॉल पंचांबत सांगतायत. वाईटचा इशारा. वन फॉर दी ओव्हर. यावेळी सॉफ्ट अँड डेडली खेळण्याचा प्रयत्न रितेश स्वतः फॉलो थ्रू मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट बॉल. ओ यावेळी चांगला बॉल. परंतु तिथे मात्र बाईच्या स्वरूपामध्ये चौकार.
4 चेंडू 5 धाबा 1 गडी बाद अशी अवस्था आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. 6 धाबा. हो हेलिकॉप्टर उडवला इनफिल्डच्या डोक्यावर कुणाल पाटील धावतोय परंतु त्याच्या बाक्याचे दूर चेंडू छूम अंतर होतोय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. कल्पेशच्या बॅटमधनं सौरभच्या बॅटमध्ये येतो चौकार. हॉट बॉल अशा रीतीने षटक झालंय समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 बाद 10 आणि विजयासाठी 24 चेंडूमध्ये 62 धाबांची गरज. 61 धाबांची गरज कारण धावसंख्या 10 झाली आहे धावफलकावर. 71चा पाठलाग होतोय आणि आउट ऑफ सिलेबस थोडेसे प्रश्न विचारलेत वासुंद्री संघाने कारण पाहायला गेलं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धाबा पाहायला मिळू शकल्या असत्या परंतु पहिल्याच बॉलवर महेंद्र सारखा एक विस्फोटक बॅटर गोल्डन डकची शिकार झाला. विजयच्या हातामध्ये झेल तो सोपून परतला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एक आणखी एक मोका होता परंतु कुठेतरी विजयला तो झेल पकडता आला नाही आणि धावसंख्या आता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 पाहायला मिळते. 24 चेंडू विजयासाठी 61 धाबांची गरज. विकासची 10 चेंडू मधील 35 धावांची विस्फोटक इनिंग आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या इनिंग मध्ये आणि त्याची चांगली साथ शैलेशने देखील दिली. त्यांनी देखील चांगली बॅटिंग केली. सौरभ आणि कल्पेश ही जोडी अजून कृष्णा केने याचं येणं बाकी आहे. विस्फोटक बॅटर या कल्याण परिसरामध्ये एक दादा संघ म्हणून ओळखला जातो निंबवली संघ परंतु त्यामधील एक मोठा खेळाडू स्टार खेळाडू कृष्णा केने अजून दगावट मध्ये आहे. बाबेश आहे त्यानंतर सुनील देखील आहे. खेळाडू चांगले आहेत या खेळाडू संघामध्ये परंतु दुसरा संघ देखील त्याला देखील कमी लेखून चालणार नाही कारण कल्याण विभागामध्ये या संघाचा देखील दबदबा राहिला आहे. जय बजरंग वासुंद्री. दुसरं षटक या टीमचा महत्वाचा खेळाडू मिस्टर विकास जाधव गुड्डू राईट आर्म राऊंड द स्टंप्सने घातकी ऑलराऊंडर ज्याला म्हटलं जातं. कोणत्या क्षणाला सामना चेंज करण्याची खऱ्या अर्थाने क्षमता त्याच्यामध्ये आहे. राऊंड द स्टंप्सने पहिला बॉल वालक्या हाताने पुश केलाय. गॅप शॉट सिलेक्शन चांगला फटका आणि चेंडूला पाठवून दिला सरळ. शॉट थर्ड मॅनला बीट करून सीमा पार 4 धावांसाठी कल्पेशच्या बॅट मध्ये येतोय दर्जेदार चौकार. हे बॅटल आता आपल्याला पाहायला मिळेल कारण गोलंदाजी करत असताना कल्पेशवर आक्रमण चढवलं होतं आणि त्याचं प्रत्युत्तर कल्पेश पहिल्याच बॉलवर देतोय. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि तिथे प्रयत्न चांगला केला होता परंतु झेल पकडता आला नाही. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूयात कशा पद्धतीचा झेल पकडण्याचा प्रयत्न खूप चांगला प्रयत्न होता. आय थिंक तिथे प्रणय होते मला वाटतंय. प्रेम होते पहा ऍक्शन रिप्ले मध्ये. रतन केने यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आहे कल्पेश साठी. 3 चेंडूवर 3 षटकार मारले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. ओ यावेळी मात्र सौरभ केनेसाठी हा बॉल डॉट चेंडू निर्धाव बॉल पाहायला मिळतोय. स्विंग अँड मिस. स्ट्रायकर इन बस सौरभ केने. गोलंदाज विकास जाधव राईट आर्म राऊंड द स्टंप्स ने पुन्हा एकदा खोदून काढलाय. समोजेशन फटका सुरेख आहे. एक धाव तर एकवटली जाईल. एका धाब्याच्या मदतीने धावफलक आपण पाहतोय पुढे सरसावताना. धावसंख्या 16. ओ क्लीन बॉल. यस इथे हवी होतं विकास जाधव. हे बॅटल आता जिंकलंय विकास जाधवने. फर्निचर डिस्ट्रॉय दांडी गोल आणि फलंदाज कल्पेश केने बॅक टू द डगआउट.
आपल्या संघासाठी करावी लागेल. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं विकास जाधवला सेलिब्रेशन त्याचं सांगून जातं की किती मोठी विकेट होती. पहिला बॉल असेल कृष्णा केनेसाठी विकास जाधवचा ओव्हर द विकेट ना. हो समोरच्या क्लासिकल फटका कुणाल पाटील पळतोय आणि चेंडूचा विजय. चेंडू सीमा पार पहिल्याच बॉलवर मात्र शंखनाद फुंकतोय कृष्णा केनेच्या बॅट मधनं क्लासिकल चौकार. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर 20 चा बदाम फलकावरचा टीम अडलसाठी बेल नाहीये कारण आपल्याला फक्त 20 मिनिटांचा कालावधी 4 षटकांसाठी दिला गेला आहे. जर 20 मिनिटांच्या कालावधीमध्ये आपण जर 4 षटक हाताळले नाही तर आपल्याला एक फिल्डर मात्र आतमध्ये घ्यावा लागेल 30 यार्ड घेऱ्याच्या आतमध्ये. 20 धावा झाल्यात 2 षटक संपन्न. चला जास्त काल आपण टीम ऑर्डर घेऊ नका विनंती असेल. अठरा चेंडू विजयासाठी 51 धाब्यांची गरज आहे. आता इथून मिस्टर के कृष्णा केनेला हवाई हल्ले करावे लागतील, एअर स्ट्राईक करावी लागेल, मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके निर्माण करावे लागतील कारण पूर्णतः इथे मात्र अडचणीत सापडतोय स्वर्गीय शैलेश केणे प्रतिष्ठान बादशाह 11 निंबवली ब संघ. आला की त्यांचं नक्कीच होम क्रीडांगण आहे इथे आणि या मैदानाच्या चोर वाटा त्यांना माहिती आहेत कोणत्या बाजूने मोठे फटके येऊ शकतात आणि कोणत्या गोलंदाजाला टार्गेट करतील हे देखील पाहणं तितकं गरजेचं आहे कारण रितेश सारखा एक फ्रंट लाईन गोलंदाज सेकंड स्पेल मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. की जेव्हा 5 षटकांचा सामना असतो आणि त्याहून अधिक षटकांचा सामना असतो तेव्हा एक गोलंदाज नक्कीच 2 वेळा गोलंदाजी करू शकतो. हे टेनिस क्रिकेटचे काही नियम आहेत मित्रांनो आपल्या सर्वांना माहित असणं खूप गरजेचं आहे म्हणून सेकंड स्पेल मध्ये बोलावलाय फ्रंट लाईन गोलंदाज मिस्टर रितेश जाधवला. ऑन स्ट्राईक इनफॉर्म बॅटर मिस्टर सौरभ केणे आमचे अत्यंत जवळचे मित्र आहेत आणि सौरभचा तो सामना मला आठवतो गोल्डन सिक्सर मारून विजेतेपद पदक आपल्या संघासाठी त्याने पटकावलं होतं. पुढचा बॉल होतं विकेट ना. यावेळी मात्र लॉफ्ट केला चांगला फटका आहे एका टप्प्याने चेंडूला भिरकावून दिलाय सीमारेषा पलीकडे. मान्यवरांना सन्मान देत असताना सौरभ केणेच्या बॅटमध्ये तो चौकार. नक्कीच त्यांचे 12 प्रतिनिधी आम्हाला सांगतात की एक चेंडूवर 6 धावांची गरज असताना तब्बल अर्धा ते विश्व विक्रम त्याने केलाय ते पराक्रम केले सौरभ केनेने म्हणजे अर्धा आपल्या संघाला त्या अडचणीतून काढलाय. आता वासुदेव संघ इथून एकच करेल की एक चेंडूवर 4 राहिले तरी चालतील पण तो 6 राहता कामा नये कारण सौरभ केने त्यासाठी जाणला जातो. सध्याच्या घडीला एअर स्ट्राईक हवाई हल्ले करावे लागतील आणि त्याची सुरुवात झाली आहे. विकेट साठी इजाज शेख यांच्या माध्यमातून 500चं कॅश प्राइज आहे. तर सुरेख बॉल पाहायला मिळतोय अप्रतिम बॉल आपल्याला पाहायला मिळाला. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण जगदीश दूधकर सरांना पाहतोय मॅन फ्रॉम वसार 40+ एक विस्फोटक बॅटर अष्टपैलू क्रिकेटर सातत्याने मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपला डंका ते वाजवत असतात. उर्ध विकेटने रितेशचा पुढचा चेंडू. हो यावेळी चांगला बॉल लाऊड अपील केली आहे लाऊड अपील होती परंतु पंच आम्हाला काही अजून सांगत नाही इशारा कोणताही कळवला नाहीये. नक्कीच दोन्ही आमचे ऑफिशियल पंच निर्णय कळवतील थोड्याच वेळात कारण
क्रुशियल निर्णय आहे, थोडासा कॉट बिहाइंडच्या स्वरूपात फलंदाज बाद आहे की नाही. दूध का दूध, पाणी का पाणी. पंचांच्या निर्णयाची वाट आम्ही पाहतोय. नॉट आउटचा निर्णय पंचांनी घेतला गेला, कारण कोणतीही एज बॅटची लागली नव्हती. प्रेशर दडपण बनवण्याचा प्रयत्न होता, मानसिक दबाव आणण्याचा. हो यावेळी मात्र थोडस पंबल, डायरेक्ट हिट जर लागला तर पंबल झालाय आणि भरपूर धाबा तिथे मिळतील. मल्टिपल धाबा बीट झाले क्षेत्ररक्षक शॉट थर्ड मॅनचे आणि चेंडू मात्र विसावतोय तिथे. 4 धावांसाठी चौकार. धाबा दाखल का बर. आतापर्यंत 4 चेंडू फेकले, 4 चेंडू मध्ये 8 धाबा खर्च केल्यात. 14 चेंडू आणि विजयासाठी 43 धाबांची गरज आहे. इनफॉर्म बॅटर सौरभ केणे आणि त्याच्या सोबतीला मिस्टर के के कृष्णा केणे. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. कोंढेरी स्पोर्ट्स कोंढेरी आणि त्याच्या प्रतिस्पर्धी बाजूने ईस्टार कोसले या दोन्ही टीमचे प्लेयर आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. चौदा बॉल 43 धाबांची गरज. गोलंदाज रितेश जाधव ओव्हर द विकेट ना सौरभ केनेसाठी. पुढचा बॉल समोरच्या शेना फटका सुरेख आहे. सिद्धेश येतो तिथे. एक धाव तर एकवटली गेली आहे आणि एका धाबेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. आता विजयासाठी 13 बॉल मध्ये 42 ची गरज. धावसंख्या 29. 29 धाबा दाखल कापर. क्वालिटी भरपूर चांगली आहे. क्वालिटी विथ क्लॅरिटी त्याची संकल्पना सातत्याने तेजस भोईर यांची असते आणि निश्चितच आपल्याला आता पाहायला देखील मिळते. अंतिम बॉल आहे खऱ्या अर्थाने तिसऱ्या षटकातील. बॅटची इनर स्टॉपेज होता तिथे, मात्र डायरेक्ट हिट जर लागला असता आधीच तर कदाचित फलंदाज बाद झाला असता. पण तो अशा रीतीने एक धाव आणि एका धाब्याच्या मदतीनं धाव फलक 30 वर जाऊन पोहोचले. 10.00च्या सरासरीनं आतापर्यंत धावा जोडल्या गेल्या. स्वर्गीय शैलेश केने प्रतिष्ठान बादशाह 11 निंबवली संघाच्या बॅटर्सनं आता विजयासाठी 12 चेंडूमध्ये तब्बल धाबा बनवायच्या आहेत. 41. चला दरम्यान कोंढेरी स्पोर्ट्स कोंढेरी आणि ईस्टार कोसले या दोन संघाच्या दरम्यान टॉस केला जाणार आहे. चला पाणी पाठवायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. ड्रिंक्स ब्रेक, छोटासा ड्रिंक्स ब्रेक आहे. 3 षटकानंतर तो आपल्याला पाहायला मिळेल. फक्त 2 मिनिटांचा कालावधी दिला जाईल ड्रिंक्स ब्रेकसाठी. विवेक केने गेलेत ड्रिंक्स ब्रेकसाठी. चला ईस्टर कोसले आणि कोंढेरी दोन्ही संघांना बॅटल दोन दिग्गज संघामध्ये. एका बाजूने कोंढेरी स्पोर्ट्स कोंढेरी आणि निश्चितच त्याच्या प्रतिस्पर्धी बाजूने आणखी एक दिग्गज संघ ईस्टार कोसले.
आणि आमच्या सोबत खऱ्या अर्थाने जॉईन होत आहे तिथे इन ॲक्शनमध्ये नेक्स्ट मॅचमध्ये पाहायला मिळतील मिस्टर विश्वास केरे आमचे सहकारी समालोचक आणि सातत्याने या कल्याण विभागामध्ये बदलापूर विभागामध्ये भिवंडी असेल पेन असेल पनवेल असेल विविध विभागामध्ये त्यांचा आवाज आपण ऐकत असतो. तर 41 धावांची गरज आहे 12 चेंडूमध्ये. दरम्यान टॉस देखील केला जाणार आहे. बारा बॉल्स 41 ची गरज. गोलंदाज कोणता येतोय बॉलिंग ट्रॅकवर. विकी येतोय बॉलिंग ट्रॅकवर. प्रणय येतोय बॉलिंग ट्रॅकवर, विकी नाही. तर हरीश जाधव सरांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाणार आहे. राईट आर्म राऊंड द स्टंप्सने पहिला बॉल घेऊन प्रणय. 12 बॉल 41 ची गरज. स्ट्राईक एंडवर कृष्णा केने. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय. व्हॉट अ हिट. लॉफ्टेड ड्राईव्ह. चेंडूला पाठवलं सरळ सीमा रेषा पलीकडे. कृष्णा केनेच्या बॅट मधनं निंबवली गावचा ब्रँड दाखवत असताना A1 दर्जाचा आणि ब्रँडेड षटकार. इनसाइड आउटचा हा देखना फटका पाहायला मिळाला. कृष्णाकडे हे फटके आहेत मित्रांनो. फलंदाजीचा प्रॉपर क्लास त्याच्याकडे आहे. टीट फॉर टॅट जशास तसं प्रत्युत्तर देतो मैदानाच्या आतमध्ये. 11 मध्ये 35 ची गरज. प्रणय पुन्हा एकदा लाऊड अपील केली आहे. लाईन मिस करते बॉल. तर दरम्यान हरीश जाधव सरांच्या शुभास्ते नाणेफेकी केली जाते. वासुंद्री गावचा एक बुलंद आवाज मिस्टर हरीश जाधव सर. स्टार कोसले बनाम आपल्याला कोंढेरी स्पोर्ट्स कोंढेरी हे बॅटल आणि त्याची नाणेफेकी केली जाते. 10 चेंडू 34 ची गरज आहे. तोपर्यंत आपण पाहूया टॉस बॉक्स मध्ये 2 संघनायक नील गायकर आहेत आणि स्टार कोसले टीमचे कॅप्टन देखील उपस्थित. तर टॉस जिंकलाय स्टार कोसले टीमच्या कॅप्टननं. 5 षटकांची मॅच आणि बॉल फर्स्ट डिसिजन स्वीकारलाय. आमंत्रित केलं कोंढेरी टीमला. समोरच्या दिशेने फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय तिथे. एक धाव. 9 चेंडू विजयासाठी 33 धावांची गरज. या 3 चेंडू मध्ये मोठे फटके 3 पाहिजेत खऱ्या अर्थाने. हा सामना जर जिंकायचा असेल तर कृष्णा केनेची बॅट चालणं खूप गरजेचं आहे आणि सध्याच्या घडीला डॉमिनेट देखील करतो कृष्णा केने. एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला आहे. राईट आर्म राऊंड द स्टंप्सने कृष्णा केनेसाठी प्रणय जाधव पुन्हा एकदा तयार होतोय. चौथा बॉल घेऊन. ओ लाऊड अपील केली आहे. पुलर लेनचा बॉल. नो चेंडू आहे तिथे. नो बॉल आहे. पंच आम्हाला सांगतील. तिसऱ्या पंचांची मागणी घेतली गेली आहे रनआउट साठी. स्ट्रायकर एंडवर जो थ्रो आला होता त्याच्यासाठी तिसऱ्या पंचांची मागणी. नो बॉल असेल जर धाबास झाला नाही तर नेक्स्ट बॉल फ्री हिट पाहायला मिळेल.
तर इथे विकेट मात्र सॅक्रिफाय करावी लागेल, कारण क्लिअरली आपण पाहतोय ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्ह या वाहिनीद्वारे हे चित्र आपल्याला दाखवलं जात आहे. तर नो बॉल आहे, फलंदाज बाद होईल आणि चेंडू मात्र तिथे काउंट होईल, काउंट केला जाईल. बॉल काउंट केला जाणार नाही कारण फ्री नो बॉल होता. हॅलो 9 चेंडू आणि आता विजयासाठी 32 धाबांची गरज. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवा आपण. न्यू बॅटर वेद मैदानाच्या आतमध्ये 9 मध्ये 32 बनवायचे आहेत. सामना थोडासा क्रुशियल मोमेंट वर आलाय आता. भरपूर भरपूर. ओव्हर द विकेट ना. पुढचा बॉल प्रणयचा. वेद साडी पहिलाच बॉल लॉफ्ट जर केला अलॉंग दी कार्पेट. धावतोय क्षेत्ररक्षक, तिथे येतोय, पंबल झालाय आणि मोके पे चौका. इथे वेस्टच्या बाट मधनं पहिला तडाखा दिलाय. नशिबाचा का होईना परंतु चौकार आलाय, ही महत्वाची बात आहे. 8 चेंडू आणि 28 ची गरज. सामना आता थोडा का होईना परंतु या मॅच मध्ये थोडस अटॅकिंग मूड वापरण्याचा प्रयत्न फलंदाज वेस्टच्या माध्यमातून झाला पहिल्याच बॉलवर. 8 मध्ये 28 ची गरज. हे 2 चेंडू खूप क्रुशियल असतील. या 2 चेंडूवर एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. आपली आडवी वाट फेकली, चांगला बॉल, प्रणयची वापसी पाहायला मिळते. 7 बॉल्स 28 ची गरज. स्वर्गीय शैलेश केने प्रतिष्ठान बादशाह 11 निंबवली संघाला. अंतिम बॉल असेल चौथ्या षटकातील. प्रणय जाधव ओव्हर द विकेट ना. यावेळी देखील खराब बॅटिंग पाहायला मिळते तिथे आपल्याला. लागोपाठ 2 डॉट बॉल आणि षटक झालंय समाप्त. 6 चेंडू विजयासाठी आता 28 धाबांची गरज. सहा चेंडू विजयासाठी 28 ची गरज. ऑन स्ट्राईक फलंदाज आपल्याला कृष्णा केने पाहायला मिळतील. क्षमता भरपूर आहे परंतु आता 28 धाबा कशा पद्धतीनं बनतील. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर शैलेश दवणे येतोय. भरपूर धाबा आता इथे राहिल्यात अंतिम षटकासाठी. 28 धाबांचं संरक्षण करायचं आहे शैलेशला. गोलंदाज शैलेश तेवढा अनुभव नाही शैलेशकडे गोलंदाजीचा. बॅटिंग भरपूर चांगली केली शैलेशने परंतु आता गोलंदाजीमध्ये कशी गोलंदाजी करेल. राईट आर्म राऊंड द स्टंप्स ने आलाय कृष्णा केने साठी. 6 बॉल 28 ची गरज. 28 रन्स फ्रॉम 6 बॉल रिक्वायर्ड. तयार नव्हता तिथे कृष्णा केने. सहा बॉल 28 धाबांची गरज. चित्तथरारक आणि रोमांचक सामना आहे. जरी 28 धाबा असले तरी माहिती आहे की जोपर्यंत कृष्णा केने मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत अखंड निंबवलीकरांच्या अपेक्षा जिवंत असतील आणि तोपर्यंत जय बजरंग वासनरी संघ देखील मोकळा श्वास घेणार नाही. राईट आर्म राऊंड द स्टंप्स ने
पहिलाच बॉल तिथे मात्र मिसफिल्ड आणि इथे नशिबाची साथ लाभतीये कृष्णा केनेला. बॅट्समन बीट, यष्टीरक्षक बीट, शॉट थर्ड मॅन आणि शॉट फाईन लेग बीट. चेंडू सीमा पार, 4 धावांसाठी चौकार. केला जातोय हाईट फॅक्टर साठी. इथे मात्र तिसऱ्या पंचांनी कुठेतरी टीमला रेफर केला गेलाय. तर लीगल बॉल आहे. चौकार आला पहिल्याच बॉलवर. आता 5 चेंडू आणि 24 धावांची गरज. शैलेश राईट आर्म राऊंड द स्टंप्सने चांगला बॉल, सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. कुठेतरी आता 4 चेंडू मध्ये 4 षटकारांची गरज. क्षमता आहे मित्रांनो, 4 चेंडू मध्ये 4 षटकार देखील मारू शकतो. पण सध्याच्या घडीला प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवत आहे, त्याच्या रडार पासून दूर ठेवतो शैलेश. हा बॉल पाहावा लागेल, हा बॉल पाहावा लागेल. एकदा अतिरिक्त वाईटच्या स्वरूपामध्ये. आता 4 चेंडू आणि 23 धावांची गरज. चार मध्ये 23 ची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळी चांगला बॉल, परफेक्ट यॉर्कर. फलंदाजाला कोणताही मोठा फटका खेळण्यासाठी मुभा दिली नाही. बुंद्यामध्ये टाकला, ब्लॉक होल मध्ये 4ही मुंड्या चित केलं कृष्णा केनेला तिथे शैलेशनं. 3 मध्ये 23 ची गरज. आता असं वाटतंय की जय बजरंग वासुदेव संघ या मॅच मध्ये थोडसा कमबॅक करतो आणि कुठेतरी आता स्वर्गीय शैलेश केने प्रतिष्ठान बादशाह 11 निंबवली संघाला पराजयाच्या छायेखाली कुठेतरी सोडलंय. 3 मध्ये 23 ची गरज. एखादा अनलिगल बॉल या मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करू शकतात खऱ्या अर्थाने निंबवली संघाचे बॅटर्स. समोरच्या दिशेने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. राम जाधव तिथे पळताय चेंडू मागे. पाठलाग तर होतोय, परंतु स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे राम जाधव यांच्या वतीनं. दोन चेंडू 23 धावांची गरज. समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. धाव फक्त 0 मिळेल, कोणती धाव नाही. हा सामना सांगून जातो कृष्णा केनेची बॅट आणि त्याचे कांदे, कारण हा सामना जय बजरंग वासुदेव संघाच्या ताब्यात आहे पूर्णतः. अंतिम बॉल देखील डॉट आणि हा सामना इथे जिंकला